उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट। एकनाथ शिंदेंकडून कसपटे कुटुंबाचं सांत्वन। एकनाथ शिंदेंसोबत विजय शिवतारेही उपस्थित। मयुरी जगतापच्या आईकडून महिला आयोगाकडे 7 महिन्यांपूर्वीच तक्रार। नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलेल्या पत्रावर कारवाई नाही। मयुरी प्रकरणात राज्य महिला आयोग गोत्यात। मयुरीच्या प्रकरणात महिला आयोगानं हलगर्जीपणा केल्याचा रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप। राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच रुपाली चाकणकरांच्या चौकशीची मागणी। रुपाली चाकणकर कायद्याच्या चौकटीत काम करतात। राज्य महिला आयोगाची कार्यकक्षा ठरवलेली असते। सुनील तटकरेंकडून रुपाली चाकणकरांची पाठराखण। रुपाली चाकणकर कामाबद्दल गंभीर नाहीत। रुपाली चाकणकरांना पदाचा अहंकार। सुषमा अंधारींची टीका। वैष्णवी प्रकरणात सहभाग आढळल्यास कारवाई करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची सुपेकरांना सक्त ताकीद। रुपाली ठोंबरे पाटलांची माहिती। रुपाली चाकणकरांनी कोणत्याही महिलेला न्याय दिला नाही। चाकणकरांना सौंदर्य पाहून पद दिलंय। करुणा मुंडेंकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी। राजेंद्र हगवणेच्या फॉर्च्युनर थार गाड्या पोलिसांच्या ताब्यात। 2 आलिशान गाड्यांचा शोध सुरू। राजेंद्र हगवणे सून वैष्णवीच्या मृत्यूनंतर 7 दिवस फरार होता। हगवणे फरार असताना पुणे, सातारा, कर्नाटकात मुक्कामी होता। वैष्णवी हगवणेला लग्नात दिलेलं 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण। हगवणे कुटुंबानं कसपटे कुटुंबाकडून 51 तोळे सोनं घेतलं होतं। करुणा मुंडेंनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली। करुणा मुंडेंकडून कसपटे कुटुंबियांचं सांत्वन। वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्या, करुणा मुंडेंचा आरोप। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेतली। वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणावर कसपटे कुटुंबियांशी चर्चा। रामदास आठवलेंनी कसपटे कुटुंबाची भेट घेतली। वैष्णवीच्या मृत्यूनंतर कुटुंबाची सांत्वनपर भेट। दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आज एनडीए शासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार उपस्थित राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची नांदेडमध्ये उद्या शंखनाद सभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री उपस्थित राहणार। लोकसभेवेळी शहांची सभा झाली, तिथे काँग्रेसला मताधिक्य मिळालं। काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांचा निशाणा, तर काँग्रेसच्या नेत्याला अजून ग्राउंड रियालिटी कळाली नाही। अशोक चव्हाणांचा पलटवार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभेवर पावसाचं सावट। हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। भाजपकडून सभेसाठी वॉटरप्रूफ मंडप टाकून जय्यत तयारी। राज आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी बरेच टपून बसलेत। राऊतांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यावं हा प्रश्नच। राऊत दिलसेही बोलत नाही आणि मनसेही बोलत नाही। गुलाबराव पाटलांची टीका। फडणवीसांनी ठरवल्यास भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होतील। मंत्री गिरीश महाजनांचा भुजबळांना टोला। पालकमंत्री पदावर दावा करण्यात गैर काहीच नाही, महाजनांचं वक्तव्य। पालकमंत्री पदाबाबत फडणवीस, दादा आणि शिंदेंमध्ये चर्चा सुरू। पालकमंत्री पदाचा तिढा सरकारमधले मोठे भाऊ मिळून सोडू। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। आमदार अभिमन्यू पवारांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला नेते मंडळींची उपस्थिती। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। गिरीश महाजन, जयकुमार रावल देखील लग्न सोहळ्याला उपस्थित होते। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट। सातारा, बुलढाणा जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा। बारामतीच्या डोर्लेवाडी गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। नाल्याची साफसफाई न झाल्यानं नागरिकांच्या घरात पाणी, घरातील वस्तूंचं नुकसान। मुसळधार पावसामुळे नांदेड रेल्वे स्थानक परिसरात तळ्याचं स्वरूप। पाण्यातून वाट काढताना रेल्वे प्रवाशांची कसरत। छत्तीसगडमधील भोपाळपट्टणम भागात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे विकण्यासाठी जमा केलेले तेंदूपानाचे बंडल नदीत वाहून गेले। आदिवासी बांधवांना फटका। धुळ्याच्या कापडणे शिवारातील नाल्यातून हजारो ब्रास अवैध मुरुमाची वाहतूक। रेल्वे रुळाच्या कामासाठी खासगी ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीनं खोदकाम सुरू असल्याचा आरोप। ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी। धुळ्यात आरोपी नरेश गवळीची पोलिसांनी धिंड काढली। गवळीवर विविध पोलीस ठाण्यात 15 गुन्हे। देवपूर भागात आरोपी गवळीची धिंड काढण्यात आली। धुळ्याच्या बारीपाडामध्ये पर्यावरण अभ्यास केंद्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं उन्हाळी शिबिर। पद्मश्री श्री चैत्राम पवार यांच्या हस्ते चला निसर्गाच्या सानिध्यात शिबिराचं उद्घाटन। नांदेडच्या देगलूर शहरात मुसळधार पाऊस। शहरातील रस्ते जलमय। सखल भागातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। सातारा जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। सकाळपासून पावसानं उघडीप दिल्यानं दिलासा, तर नदी नाल्यांचीही पाणी पातळी खालावली। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। राजाराम बंधारा पाण्याखाली। पुण्यात तब्बल 4 लाखाचे हरवलेले महागडे मोबाईल पोलिसांनी नागरिकांच्या स्वाधीन केले। नांदेड सिटी पोलिसांच्या सायबर पथकानं सायबर फ्रॉडमधील 92,200 रुपये नागरिकांना मिळवून दिले।